हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डेकोडर भाऊ. माझं नाव शुभम आहे आणि मी IT इंजिनियर आहे असून सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये काम करतो. इन टुडे व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस युनिट 3 रिलेशनल मॉडेल अँड डेटाबेस डिझाइन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन PIQs, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये युनिट 1 आणि युनिट 2 चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी दिलो आहे, ते पण पाहून घ्या. चला तर मग बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 3 मधले. What is the anomaly in relational model? Explain how normalization can be used to reduce the anomalies. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येणारच. काय म्हणलेलं आहे इथं? व्हॉट इज द anomaly in relation model? Explain how normalization can be used to reduce the anomalies. स्टुडंट, डेटाबेसमध्ये रिडंडन्सीमुळे 3 प्रकारचे anomalies येतात. कोणत्या असतात ते? इन्सर्ट, अपडेट, डिलीट. 3 प्रकारचे anomalies येतात. कोणामुळे? रिडंडन्सीमुळे डेटाबेसमध्ये. इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. आणि एक्सप्लेन हाऊ नॉर्मलायझेशन कॅन बी यूज्ड टू रिड्यूस द anomalies. नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय? नॉर्मलायझेशन इज द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग द डेटा टू रिमूव्ह आपल्याला काय करायचं आहे? रिडंडन्सी आणि anomalies. कशा थ्रू? नॉर्मलायझेशनचं काम आहे. हा प्रत्येक वर्षी रिपीटेड क्वेश्चन आहे हा. चला तर मग पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन हा डायरेक्ट एक्झाममध्ये येतो, डायरेक्ट असं जसं तसा. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ इन्सर्ट, अपडेट, डिलीट, anomaly and overall design of database? How normalization is used to remove these anomalies? हा एक्झाममध्ये नक्की येणार, हे करूनच जावं तुम्ही. जर anomalies असतील तर काय होतं? डुप्लिकेट डेटा वाढतो, स्टोरेज वेस्ट होतं आपलं आणि डेटाबेस मेंटेन करणं इतकं अवघड जातं आपल्याला. ते ओव्हरकम करण्यासाठी आपण नॉर्मलायझेशनचा यूज करतो. नॉर्मलायझेशन काय करतं? हेल्प्स अस टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स. कोणते प्रॉब्लेम? डुप्लिकेट डेटा असतो तो, स्टोरेज वेस्टेज, डेटाबेस मेंटेन करणं अवघड होतं. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला? हा वाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. इलॉबरेट द सिग्निफिकेशन ऑफ द कोड्स रूल. एक्सप्लेन 12th रूल प्रपोज बाय कोड. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा आणि रिपीटेड क्वेश्चन आहे. एडवर्ड कोड यांनी रिलेशनल डेटाबेससाठी 12 रूल सांगितलेले आहेत. ते 12 रूल कोणते आहेत? इम्पॉर्टंट. गॅरेंटेड ॲक्सेस रूल, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल, हाय लेवल इन्सर्ट, अपडेट, डिलीट रूल, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स, इंटिग्रिटी इंडिपेंडन्स, सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. यापैकी 3 किंवा 4 रूल्स एक्झाम्पल लिहायचे आहेत त्याच्यासोबत, त्या रूल्ससोबत तुम्हाला मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट आर द रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. डोमेन कन्स्ट्रेंट, रेफरन्शियल इंटिग्रिटी अँड एंटरप्राइज कन्स्ट्रेंट. अनदर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट. डोमेन कन्स्ट्रेंट, एंटिटी इंटिग्रिटी, रेफरन्शियल इंटिग्रिटी. एंटिटी इंटिग्रिटी इन्शुअर दॅट प्रायमरी की कॅन नॉट बी नल. एंटिटी इंटिग्रिटी इन्शुअर काय करतं? प्रायमरी की कॅन नॉट बी नल. आणि रेफरन्शियल इंटिग्रिटी काय करतं? मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन द टेबल्स अँड फॉरेन की. काय करतं? रेफरन्शियल इंटिग्रिटी मेंटेन काय करतं? रिलेशनशिप बिटवीन द टेबल्स युजिंग द फॉरेन की. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपला? हे आताच भेटलो आपलं, एंटिटी आणि रेफरन्शियल इंटिग्रिटी. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन डिफरंट फीचर ऑफ गुड रिलेशनल डेटाबेस डिझाइन. याचे फीचर्स लिहायचे आहेत. एक जो चांगला डेटाबेस असतो आपल्याला, त्याच्यामध्ये अनॉमलीज नाहीत. तो एका चांगल्या डेटाबेस डिझाईनमध्ये काय असतं? मिनिमम रिडंडन्सी असते, डेटा अवॉइड अनॉमलीज असतात, बेटर इंटिग्रिटी असतात आणि एफिशियंट स्टोरेज, इझी मेंटेनन्स होतो एका चांगल्या डेटाबेसमध्ये. हे पॉईंट 3 मध्ये लिहायचे, फीचर्स लिहायचे, फुल मार्क तुम्हाला भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणचं आपलं? हे बघितलं आपण वरती. व्हॉट आर द डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ डिकम्पोजिशन? एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल. फर्स्ट आपल्याला समजून घ्यायचं आपल्याला डिकम्पोजिशन नेमकं काय आहे. डिकम्पोजिशन म्हणजे मोठ्या रिलेशनला छोट्या रिलेशन्समध्ये डिवाइड करणे, एवढंच. इझी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं.
तेच जे आपल्याला एकदा समजलं ना, आपण एक्झाममध्ये आपल्याला इझिली आपल्याला रिकॉल होतं. जर आपण रट्टा मारून गेलो तर पेपर आपला बॅक पडतो. त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि एक्झाममध्ये इझिली आपल्याला रिकॉल होत होत्या. काय म्हणतं, डिकम्पोजिशन म्हणजे मोठ्या रिलेशनला छोट्या रिलेशन्समध्ये डिवाइड करणे. गुड डिकम्पोजिशन शुड बी सॅटिस्फाय लॉसलेस जॉईंट प्रॉपर्टी आणि डिपेंडन्सी प्रिझर्वेशन. काय करतं, लॉसलेस जॉईंट प्रॉपर्टी आणि डिपेंडन्सी प्रिझर्वेशन. हा प्रश्न एक्झाम्पल सोबत प्रिपेअर करायला पाहिजे आपण आणि लिहून यायला पाहिजे, आपल्याला मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला आता, एक्सप्लेन पार्शियल अँड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी विथ एक्झाम्पल. स्टुडंट 2NF आणि 3NF समजण्यासाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. पार्शियल डिपेंडन्सी काय असतं, यामध्ये नॉन की ॲट्रिब्यूट डिपेंड्स ऑन पार्ट ऑफ द कॅन्डिडेट की. काय म्हणलेलं आहे, नॉन की ॲट्रिब्यूट डिपेंड ऑन पार्ट ऑफ द कॅन्डिडेट की. आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीमध्ये काय असतं, नॉन की ॲट्रिब्यूट डिपेंड्स ऑन अनदर नॉन की ॲट्रिब्यूट. एवढंच आहे. एक्झाममध्ये एक्झाम्पल नक्की लिहा. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला, explain why database normalization is required for good relational database design. Explain with example requirement of different normal forms like 1 to NF. हा युनिट मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वाय नॉर्मलायझेशन इज रिक्वायर्ड, बिकॉज इट रिमूव्ह रिडंडन्सी, एलिमिनेट अनोमलीज, इम्प्रूव्ह डेटाबेस इफिशियन्सी. नॉर्मल फॉर्म्स काय आहेत, 1NF मध्ये काय असतं, काय करतं, एलिमिनेट द रिपीटिंग ग्रुप. 2NF काय करतं, एलिमिनेट रिपीटिंग ग्रुप. 3NF काय करतं, आपल्याला रिमूव्ह ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी करता. हा क्वेश्चन रिपिटेटिव्ह वर्क म्हणजे क्वेश्चन आहे, तो येणारच आपल्या एक्झाममध्ये, करून जाऊ आपला. हे इझी आहे, आपल्याला सांगितलं आता, हे पण इझी आहे. डिपेंडन्सी हे आपल्याला वरती मी डिस्कस केल्यावरती, डिकम्पोजिशनचं पण हे पण एक्झाममध्ये येणारच गेलं. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डिकोडर भाऊला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा, लिंक दिलो आहे. चला तर मग बघूया आपला नेक्स्ट युनिट, चौथा युनिट, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा. थँक्यू.